आपण परवाला शिंदे साहेबांचं भाषण ऐकलं असेल. ते म्हणले मी या तालुक्याचा या मातीतला सुपुत्र आहे. आता आम्ही काही झाडा उगवलोय का बाकी, आणि तेच एकटे सुपुत्र आहेत का? आणि त्यांनाच नैतिक अधिकार आहे का या तालुक्यामध्ये धिंगाणा घालायचा, दादागिरी करायचा, दमदाटी करायची? त्यांनी गटारी घातली त्याचा वास तालुक्याला अख्ख्या येतोय. त्यांनी ज्या पद्धतीनं त्या दिवशी त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं, मी पण काही कमी नाही, मी पण तसं उत्तर देईल. एकीकडं अभयसिंगराजे भोसले यांचं नाव घ्यायचं, त्यांनी मला आमदार बनवलं आणि अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे अभयसिंगराजे भोसले हे त्यांच्याबरोबर होते म्हणून ते आमदार झाले, शिवेंद्रराजे भोसले होते म्हणून ते आमदार झाले. आम्ही त्यावेळेला त्यांच्या विरोधात होतो, आम्ही सदाभाऊंच्या बरोबर होतो, पण बाकी सगळा तालुका, सगळी अगदी सातारातले मतदार हे खऱ्या अर्थानं त्यांना साथ दिली. मग त्यांच्या सुपुत्राबरोबर चर्चा करायची, बसायचं, बोलायचं, परंतु अशा पद्धतीनं वळण देणं हे खऱ्या अर्थानं बरोबर नाही. आणि शिंदे साहेबांना वाटत असेल मी त्यावेळेपासून, आता हे म्हणले ह्यांनी गुंड आणले, ह्यांनी गँगवार आणले, वसंतराव मानकुंबरे त्यावेळेचा साक्षीदार आहे. ह्यांनी मुंबईवरनं गाड्या भरून लोकांना आमच्या विष्णुपंताला करवच्या पेठेत मारलं. गुंड पाळणं, गुंड आणणं हे काम ह्या तालुक्यात शशिकांत शिंदे यांनी चालू केलं. आणि ते सांगतायत हे गुंड आणतायत, आम्ही एवढीच माणसं आहे, आम्हीच फिरतोय, आम्हाला काय व्यायचं कारण नाही. त्यामुळं शशिकांत शिंदेनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट दिलं की आम्ही हे गुंडागिरी करतायत, गुंडागिरी करणारे आमचे शिवेंद्रराजे भोसले नाहीत. सरळ मनाचा, चांगल्या मनाचा आणि विकासाला चालना देणारा हे आमचं नेतृत्व आहे. आणि आम्ही त्या नेतृत्वाच्या पाठीमागं खंबीरपणे सगळेजण उभे आहोत, उभे राहणार. वेळ आली आम्हाला त्यांच्यासाठी जीव द्यावा लागला तरी देणार. आणि हे आम्ही शिवेंद्र बाबांच्या कार्याला बघून हा जावली तालुका त्यांच्यावर प्रसन्न आहे. आणि म्हणूनच जावली तालुक्यातल्या विकास सोसायटीच्या सर्व लोकांनी या अगोदर ज्या निवडणुका झाल्या, म्हणजे विकास सोसायटीच्या ज्या वेळेला निवडणुका लागतात, अगदी तुम्ही ही बिवडी बघा, बेलावडे बघा, लोकांनी स्वतः निर्णय घेतला, भाजपच्या बाजूने त्यांनी सगळ्यांनी त्या विकास सोसायटी निवडून आणलेल्या आहेत. मग ज्या निवडणुकामध्ये चेअरमन झाले, संचालक झाले, हे कुणाबरोबर जाणार, कुणाला मानणार? ते शिवेंद्र राजांना मानणार आहे. आणि म्हणून आखाड्यानं निर्णय घेतला. ह्यांना झोंबायचं काही कारण नाही. आखाडे म्हणजे काय, ह्यांचीच मालकी नाही. आमचेही तिथं समर्थक आहे. हा रणजित त्याचे वडील जेव्हापासून मी शिवसेनेत होतो तेव्हापासून ते माझ्याबरोबर आहे. त्यामुळं त्यांना कुठं टच झालंय, आम्ही आज सण केलंय, आम्ही थंड आहोत, पण त्यांनी असं समजू नये की आम्ही सेंड आहोत. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध तर आम्ही करणारच. शिवेंद्रराजे भोसले साहेबांशी आम्ही लवकरच ते इकडे आल्याच्या नंतर ते लातूरला गेलेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि तशा पद्धतीचं आंदोलन होमगावात सुद्धा जाऊन आम्ही करू शकतो. हा माझा त्यांना इशारा आहे.